कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोकाचा विचार नसताना इंडिया आघाडी आणि आव्हाडांकडून खोटं बोलून नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय असं फडणवीसांनी म्हटलंय। तर मनुस्मृतीचा चंचू प्रवेश अभ्यासात नको, मनुस्मृतीवर फोकस कमी व्हावा म्हणून आव्हाड करू नका असं म्हणत भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे। त्याचवेळी आपला लढा मनुवादाविरोधात असल्याचा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेला आहे। रोज एक खोटं बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करतायत। कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही, तो कधी आलेला नाही, त्या संदर्भात कुठलीही चर्चा नाही। हेच शोधून काढतात, हेच नरेटिव्ह तयार करतात, हेच त्याच्या विरुद्ध आंदोलन करतात। पण जेव्हा माणूस खोटं आंदोलन करतो, अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं। आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये, खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलंय, त्याचा आम्ही निषेध करतो। हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल। मी असं ऐकलंय की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे जो शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही। टाका ना, तुरुंगात टाका, जेलमध्ये टाका, फाशी द्या, मी कुठं काय म्हणतोय, मला कशाचाही नाकार नाही आहे। पण मी मनुस्मृती आणि मनुवादाविरुद्ध रडत राहणार।